शेअर बाजारात पडझड सुरूच आहे। सेन्सेक्स 475 अंकांनी खाली घसरलाय तर निफ्टी 120 अंकांनी खाली गेलेली आहे। गुंतवणूकदारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। शेअर बाजारात मात्र पडझड सुरूच आहे। सेन्सेक्स हा तब्बल 475 अंकांनी तर निफ्टी 120 अंकांनी खाली गेलेली आहे। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणूक ठाकरे सेनेच्या 2 अपक्ष उमेदवारांचे अर्ज कायम। महाविकास आघाडीची धाकधूक वाढलेली आहे। खासदार ओमराजे निंबाळकरांसमोर बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान आहे। तर सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तानाजी पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम आहे। अर्ज मागे घेण्याबाबत शिवसेना नेत्यांची विनंती झाल्याची सूत्रांची माहिती आहे। तर तानाजी पाटील 2 ते 3 तासात भूमिका जाहीर करणार असल्याची शक्यता आहे। निवडणुकीतील तानाजी पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीबाबत तर त्यामुळे अजूनही सस्पेन्स कायम आहे। जळगाव शहरातील रामानंद नगर परिसरात हिट अँड रनचा थरार घडलाय। गिरणा टाकी ते चर्च दरम्यान भरधाव कारचा हा थरार घडला। भरधाव कारनं तब्बल 9 जणांना उडवलंय। अपघातात 2 दाम्पत्यांसह 1 तरुण असे एकूण 5 जण जखमी झालेत। या अपघातानंतर अल्पवयीन कार चालक मात्र कार सोडून पसार झाला। जळगाव शहरातील वर्दळीच्या रामानंद नगर रस्त्यावर ही घटना घडलेली आहे। अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलानं भरधाव वेगानं कार चालवत नियंत्रण गमावल्यानं रस्त्यावरील 9 जणांना जोरदार धडक दिली आहे। या अपघातात 2 दाम्पत्यांसह एका तरुणाला गंभीर दुखापत झालेली आहे। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।